श्रावणी, बाबा बाबा तुम्ही तुम्ही इथे हो मी आलोय. श्रावणी, मी तुझ्यावर रागवण्याचा, तुझा तिरस्कार करण्याचा खूप प्रयत्न केला, पण बापाचं मन नाही मानलं. श्रावणी, मी माझ्या मुलीशिवाय नाही राहू शकत, नाही राहू शकत. श्रावणी बाबा, तुझी ओळख तुला पोसावी लागेल की एका मंत्र्याची तू पोरगी आहेस. हे सगळं काय आहे श्रावणी? आयुष्यभर माझी मुलगी माझ्या बंगल्यात राहिली आणि आज अशी जमिनीवर झोपते. श्रावणी, हे लोक तुझे इतके हाल करतायत आणि तरी तू काहीही न बोलता सगळं निमूटपणे सहन करतेस. चल आपल्या घरी चल, मी तुला न्यायला आलोय. श्रावणी, मी तुमच्या दोघांचाही स्वीकार करायला तयार आहे. शुभू कुठे आहे? बोलो शुभूला, चल आपण आपल्या घरी जाऊया. चल. बाबा श्रावणी, बाबा मी नाही बोलू शकत आता तुमच्याशी. तुम्ही प्लीज जा. काय काय आहे? घरात पाय ठेवताना तुला स्पष्ट सांगितलं होतं ना, तुझ्या बापाचं तोंड बघायचं नाही म्हणून, त्यांच्याशी बोलायचं नाही म्हणून. मग हे काय चाललंय? आणि ओ मिनिस्टर साहेब, तुम्ही तरी कुठल्या तोंडाने आलात हो? हा, कशासाठी आलात? तोंड सांभाळून बोला अनुराधाबाई. माझ्या मुलीला असं जमिनीवर झोपवता लाज नाही वाटत तुम्हाला? लाज? आणि आम्ही कशासाठी बाळगायची हो? आता तुमची पोरगी आमची सून आहे, तिला कसं वागवायचं कसं नाही हा आमचा प्रश्न आहे. आणि मिनिस्टर साहेब, आठवा की तुम्ही तिच्याशी कसं वागलात. तुम्ही तर तिला बेदखल केलीये ना. होय की, स्वतः तर पोरीला घरातून बाहेर हाकलून दिलं आणि आता पुळका यायलाय. पण म्हणून तुम्ही तिच्यावर अत्याचार नाही करू शकत. ओ मिनिस्टर साहेब, अहो स्वतःची बायको तुम्हाला सांभाळता आली नाही हो. आधी स्वतःचं घर सांभाळायला शिका. स्वतःचं घर सांभाळायची लायकी नाही आणि मला सांगायला अनुराधाबाई, काय? माझ्या घरात येऊन माझ्यावरती आवाज चढवायचा नाही सांगू ठेवते. मंत्री असाल तुमच्या मंत्रालयात बंगल्यात, इथं तुमचा हुकूम चालणार नाही. हे माझं घर आहे, इथं माझे नियम चालतात, समजलं? सासूरवास कसा भोगावा लागतो ना बघा तुम्ही. तुमच्या बायकोची तुम्हाला हाय लागली असं समजा. काही शांत हो. अगं साहेब आहेत ते. तुम्हाला तुमची पोरगी घेऊन जायचंय ना, खुशाल जावा की, आम्हाला काही फरकच पडत नाही. पण आमच्या घराची तुम्ही वाट लावली, मान्य करा. करा मान्य.
श्रावणी चल, तुला आता एक क्षणही इथे थांबू देणार नाहीये मी. चल. सॉरी बाबा, मी नाही घेऊ शकणार तुमच्या बरोबर. तुम्ही जा इथून प्लीज. श्रावणी काय आलं? शुभू, का ओरडलीस? एवढी का घाबरलेस? तुला साहेबांची आठवण आली काय? श्रावणी, तू बाबा म्हणून ओरडलेलं मी ऐकलं तसं धावत आलोय. काय झालंय? काही नाही. वाईट स्वप्न पडलं रे, बाकी काही नाही. तू जोगाचं झोपमोड झाली ना, तुझा आज झोप आराम कर. अजिबात नाही. आपल्या दोघांना इथं शांततेत झोपायला जागा नाही ना. ठीक, मग आपण दोघं या रात्रीच्या शांततेत सोबत राहूयात. मी तुला एकटं नाही सोडणार. चल, तू आता शांतपणे झोप. मी आहे तुझ्यासोबत इथं. या.